आमच्या घरच्या व्यवसायामुळे व आम्हा दोघांना फिरण्याची खूप आवड असल्यामुळे आम्ही भारतात व परदेशात अनेक ठिकाणी फिरलो आहोत। हा सर्व प्रवास आम्ही कुठल्याही यात्रा कंपनीबरोबर न करता स्वतः प्लॅनिंग करून केला आहे। त्यामुळे चांगले वाईट अनुभव खूप आलेत। भारताच्या पूर्वांचल भागात पूर्व भागात आता बऱ्याच ट्रिपा काढतात, पण आम्ही बरेच पूर्वी म्हणजे 1985 ते 90 पर्यंत वरचेवर आसाम, ओरिसा, नागालँड, मणिपूर, शिलाँग, गंगटोक वगैरे ठिकाणी कामानिमित्त आणि फिरायला असेच गेलो आहे। असाच एक लक्षात राहण्यासारखा माझा आसाममधील प्रवास तुम्हाला शेअर करते। महिना नोव्हेंबर 1987 साल। आमचा पॅकिंग मशीन बनवायचा बिझनेस आहे। तेल, तूप, दूध, ग्रोसरी सामानाचे ऑटोमॅटिक वजन माप प्लास्टिक पिशव्यात भरून सील करण्याची मशीने आम्ही बनवतो। दूध पॅकिंग करून ते पिशव्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली होती, पण खूप मोठ्या डेऱ्या असतील त्यांच्याकडेच ही मशिनरी होती। आमच्या कारखान्यात अगदी छोट्या प्रमाणात ज्यांच्याकडे दूध कलेक्शन असेल त्यांच्यासाठी पाऊच पॅकिंग मशीन आम्ही तयार करत होतो। युनिसेफनी आदिवासी पाड्यात दुर्गम भागात मुलांना दूध देण्यासाठी त्याचे पॅकिंग करण्यासाठी आम्हाला मशीन सप्लाय करण्याची ऑर्डर दिली होती। असे मशीन आसाममधील धुब्री या गावी दिले होते। त्याचे इन्स्टॉलेशन आणि ट्रेनिंग द्यायला जायचे होते। तेव्हा आम्ही त्यासाठी जाणार होतो। त्याआधी आसाममध्ये आम्ही कधीच गेलो नव्हतो। धुब्री मॅपवर शोधले तर अगदी छोटेसे गाव दिसले। गुवाहाटीपासून 259 किलोमीटर। सर्व प्रवास बसनीच करायचा होता। डोंगराळ भाग होता, वाटेत जंगल खूप होते। 9 ते 10 तासाचा वेळ लागणार होता, कारण रस्ते नीट नव्हते। पुण्याहून प्रथम मुंबई, नंतर कलकत्ता विमानाने व पुढे पुन्हा विमानाने गुवाहाटी असा प्रवास, दिवसभराचा प्रवास करत साधारण 4-5 वाजता आम्ही गुवाहाटीला पोहोचलो। तेथून गावाच्या बाहेर एअरपोर्ट असतात, तिथून गावात आलो व बस स्टँडवर जाऊन बसची चौकशी केली। धुब्रीची बस 8:30 वाजता सुटणार होती, तेव्हा मग आम्ही जेवण वगैरे करून बस स्टँडवर परत आलो। बस अगदी लहान होती, 35 सीटर बस होती। लाल डब्याच्या बसपेक्षा बरी होती, प्रायव्हेट होती। बस अर्धी सुद्धा भरली नव्हती। बरीचशी खेडवळ माणसेच बसमध्ये होती। हिंदी भाषा फारशी कोणाला येतच नव्हती। बहुतेक लोक आसामी भाषेतच बोलत होते, त्यामुळे काही समजत नव्हते। काय चालले तिकडे कळत नव्हते। आम्ही तिकीट काढून बसमध्ये स्थानापन्न झालो। कंडक्टरच्या जवळच्या सीट आम्हाला मिळाल्या होत्या। बसमध्ये लोकांची ये जा चालली होती। रात्रीचे 8:30-9 झाले तरी बस हलत नव्हती। माणसे ये जा करत होती, आघात भाषेत बोलत होती। एकदाची कधीतरी बस 10 वाजेपर्यंत सुटली। आम्ही पहाटे पुण्यापासून निघालेलो असल्यामुळे आम्हाला झोप लागली असावी। थोडा वेळ, साधारण अर्धा-1 तासांनी मोठा आरडाओरडा सुरू झाला आणि बस थांबली। 2-3 बुरख्या घुंगटवाल्या बायका होत्या, त्या उतरल्या। काहीतरी मोठमोठ्याने बोलाचाली होऊन पुन्हा बस सुरू झाली। आता बसमध्ये मी एकटीच बाई होते। आसाममध्ये खूप थंडी असते याची आम्हाला कल्पना नव्हती। सर्व प्रवास डोंगराळ घाटाघाटातून चालला होता, सरळ रस्ताच असा नव्हता। मला खूप थंडी वाजायला लागली आणि खिडकीची काचही नीट लागत नव्हती। मी घट्ट पदर लपेटून डोक्यावर ओढून बसले होते। कुडकुडत होते, त्यामुळे झोपही येत नव्हती। दर अर्धा तासांनी बसमध्ये माणसे चढत होती, उतरत होती। बाहेर काळोख होता, जंगल घनदाट होते। बसमध्ये माणसे 15-20 असतील। मी एकटी बाई होते व मला भीती वाटत होती। मनातून मी देवाचा जपच करत बसले होते। प्रवास कधी संपतो असं मला वाटत होतं। थंडीने हाडं वाजतात याचा अनुभव मला येत होता। साधारण रात्रीचे 3-3:30 वाजले असतील आणि बाहेर उजाडायला लागले असं वाटू लागले। इतक्या लवकर कसं उजाडलं असं मला वाटलं, पण लक्षात आलं की इथे 2.5 ते 3 तास लवकर उजाडतं। मग हळूहळू बाहेरचं दिसू लागलं। खूप लांबवर वस्ती, म्हणजे 15-20 झोपड्या, सर्व जंगल, वृक्ष, मोठमोठे वृक्ष असे सीन होता। 5:30च्या सुमारास बस धुब्री गावात पोचली व आम्ही सुटकेचा निश्वास टाकला। गाव तसं बंदच होतं, पहाट होती। आमची सोय गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये केली होती। ते बस स्टँडच्या जवळ होतं, म्हणून आम्ही पायीच बॅग घेऊन तिथे गेलो। तिथल्या मॅनेजरनी आम्हाला बघून दार वगैरे उघडलं आणि मला बघून भूत बघावं तसं आश्चर्यचकित होऊन, साहब तुम मेम साहब को लेकर
लेकर ये बस में रात के टाइम को आया, शुक्र करो भगवान का, ऐसा कभी नहीं करना। ये बस पूरा बोडो लँड से आता है, आप सही सलामत आ गए। बोडो लोकांची तेव्हा नक्षलवादीप्रमाणेच प्रसिद्धी होती आणि दहशत होती। खून, मारामाऱ्या, मुलांना पळवणे, बायकांना मुलांना पळवणे, लुटमार करणे हे सर्व करत होते। बोडो हे आदिवासी लोक जंगलात राहणारे आहेत आणि त्यांचे जंगल तोडून टी स्टेटवाल्यांनी त्यांचे मळे केल्यामुळे त्यांच्या जमिनी नाहीशा झाल्या, त्यामुळे ते लोक बिथरले होते। तिथल्या लोकल लोकांना त्याची दहशत होती। यापैकी आम्हाला काहीच माहीत नव्हते। अज्ञानात सुख असते हेच खरे। नंतर त्यांनी बोडोंचे अनेक भयानक किस्से आम्हाला सांगितले व आम्हाला परत रात्रीच्या बसनी जाऊ दिले नाही। आम्ही दैवकृपेने सही सलामत वाचलो असे तो म्हणाला। बसमध्ये मी एकटीच होते हे सर्व ऐकल्यावर मला धस्स झाले, पण आम्ही दुबरीत आता सुखरूप होतो व गव्हर्नमेंटच्या गेस्ट हाऊसमध्ये होतो। दुबरी हे मध्यम स्वरूपाचं गाव होतं। काही सरकारी ऑफिसेस, लहानसा बाजार होता, रस्ते म्हणायला रस्ते, बाकी शहरी मागणूसही नव्हता। बरीचशी माणसं रिकाम टेकडी बिड्या उडत बसलेली होती। गेस्ट हाऊसच्या समोर अथांग पसरलेला जलाशय दिसला, त्याचा दुसरा तटही दिसत नव्हता। एक क्षण मला वाटलं हा समुद्रच आहे, पण ही तर ब्रह्मपुत्रा नदीच होती। तर पोचत नाही इथपर्यंत पसरलेल्या अथांग पाणी, त्यात निर्माण होणाऱ्या लाटा, मध्ये मध्ये असलेली हिरवीगार बेटे, हे दृश्य अतिशय विलोभनीय होते। डोळ्यांचे अगदी पारणे फिटले। अथांग क्षितिजापर्यंत पसरलेली ब्रह्मपुत्रा नदी म्हणजे शब्दात वर्णन करण्याच्याही पलीकडे होती, इतकी मोठी होती। कारण तिच्या काठावर, समुद्राच्या काठावर जशी वाळू असते तशी माती होती। ब्रह्मपुत्रा नदीत बेट तयार होतात व तिथे लोक 2-3 महिने राहतात, शेती करतात आणि परत फिरतात असं भूगोलात वाचलं होतं। ते प्रत्यक्ष बघितलं। इथे नदीत मोठमोठे स्टीमर बोटी पण होत्या। बेटावर उगवलेल्या भाज्या, होड्या लोक शेतकरी किनाऱ्यावर आणत होती। मोठ्या घागरी एवढे भोपळे, दोन्ही हातात मावणार नाहीत असे फ्लॉवरचे गड्डे, 3-4 किलो बसतील असे हाता एवढे लांब मुळे बघून मन तृप्त झालं। अगदी ताजी टवटवीत भाजी रुचकर होती। जिकडे तिकडे भात शेतीच होती। अनेक एकरात पसरलेली भात शेती, हिरवेगार पसरलेले गालीचे पांघरावे अशी दिसत होती। आपल्या कोकणात भात शेती ची छोटी छोटी खाचरे असतात, पण आसामात मात्र मैलोनमध्ये पसरलेली भात शेतीच आहे। अख्ख्या भारताला भात पुरेल की काय असे मला वाटले। आमचे काम लवकर संपून आम्हाला पुढे जायचे होते, त्यामुळे लवकर निघण्याची घाई होती। मला काहीच काम नव्हते, म्हणून मी तिथल्या लोकल लोकांशी गप्पा मारून माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकत होते। त्यांनी असे सांगितले की इथली जमीन इतकी सुपीक आहे की एकदा बी टाकले की पुढची 3 पिके आपोआप काहीही न करता येतात। त्यामुळे आसाममध्ये काय किंवा पूर्वेकडील बहुतेक प्रांतात पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त काम करतात। पुरुष मंडळी तांदूळाची दारू ढोसून तर्र झालेले असतात। मेघालयात तर तोंडात ओल्या सुपारीचे तोबरे भरतात। तंबाखू सारखीच याची कीक येते व बहुतेक सर्वांच्या तोंडात ही सुपारी असते। बायका शेती, बाजारात दुकाने चालवणे करतात आणि गाडी चालवतात आणि काम करता करता त्यांचे हातही चालू असतात, सतत विणकामही करत असतात। मी गुवाहाटी, दुबरी, सेजोसा, सिलचर अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी बघितली, पण दुबरी इतकी अथांग नदी मला कुठेच दिसली नाही। परत जातानाचा प्रवास आम्ही दिवसा बसमधूनच केला, पण त्यावेळी आम्हाला निसर्गाच्या वेगवेगळ्या छटांचा अनुभव घेता आला। उत्तुंग पसरलेला हिमालय, दाट झाडी, वळणावळणाचे रस्ते, सतत होणारे लँडस्लाइड, रस्ता कधी बंद होतो हे सांगता येत नाही। या जंगलात भरपूर सागाची झाडे आहेत। डोंगर उतारावर जंगली केळी व अननसाची खूप झाडे आहेत। ही केळीची झाडे इथे हत्ती खातात। इथल्या जंगलात हत्ती असतात। आपल्याकडे जसे पेरू खातात, कापून खातात, तसे इथे अननस खाण्याची
पद्धत आहे. दिवसाचा प्रवास असला तरी निबिड जंगलातून होता, मग त्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही. बारीक बारीक 15-20 घरांची वस्ती असायची. तेथे बस थांबायची, एखाद्या गाव लागायचे. असा हा प्रवास एकदाचा संपला व आम्ही गुवाहाटीला संध्याकाळी परत आलो. संध्याकाळचे 6 वाजले होते. चंद्र डोक्यावर आला होता. मला वाटलं रात्रीचे 9-10 झाले असतील. रात्रीची सर्वत्र सामसूम होती आणि आम्ही हॉटेलमध्ये आलो, पण आम्हाला 2 दिवस उशीर झाल्यामुळे आमचं बुकिंग कॅन्सल झालं होतं. अगदी बेताच्या हॉटेलमध्ये रात्र काढावी लागली. तिथे आसाम टुरिझमचं पुस्तक पडलं होतं. इथून जवळच काझीरंगा अभयारण्य आहे असं कळलं. त्यामुळे उद्या या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा जंगलच्या सफारीला जाऊ असा विचार केला. इथली सर्व ऑफिसेस सकाळी 6 वाजताच उघडतात. त्यामुळे उठल्या उठल्या चौकशीला गेलो तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी लागते व आधी बुकिंग लागते. फक्त 15 सीटरच्या 2च बस जातात असे कळले. बुकिंग फुल होते. जरा त्या ऑफिसला लग्गा लावायचा प्रयत्न करत होतो. तुमच्या बसमध्ये जागा नाही तर आम्ही टॅक्सी करून येतो, बाहेर वरंड्यात थांबू असे म्हटले तर आप पागल है क्या, यहाँ रात को जंगली जानवर आते हैं, वाघ भी आता है, हम अलाउ नहीं करेंगे वगैरे. तेवढ्यात 2 बंगाली बाबू तिकीट कॅन्सल कराव्यास आले व लकीली आम्हाला 2 सीट मिळाल्या व खूप आनंद झाला. 60 रुपये देऊन प्रत्येकी आम्ही रूम बुक केली व आता तासाभरातच बस सुटणार होती. आम्ही सामान घेऊन फॉरेस्ट ऑफिसमध्ये परत आलो आणि बस पकडली. हा प्रवास अतिशय रमणीय होता. वळणावळणांचे रस्ते, दुतर्फा जंगलच जंगल. वस्ती आली की काही ठिकाणी चहाचे मळे दिसायचे. येथे फार मोठी गावं नव्हती. लहान लहान खेडी, जंगल, चहाचे मळे सर्व रस्त्यावर होते. हिरवळीमुळे सर्व प्रवास कंटाळवाणा झाला नाही. आम्ही 2:30 वाजता काझीरंगा नॅशनल पार्कच्या दारातून एंट्री घेतली. दरवाजावरच हत्ती, गेंड्यांचे मोठे पुतळे याची चित्र काढली होती. आतमध्ये छोटी छोटी कॉटेजेस बांधली आहेत. खूप मोठी अटॅच बाथरूम सकट असलेली मोठी खोली, फायर प्लेस, व्हरांडा अशी रचना होती. थंडी असल्यामुळे आम्ही गेल्याबरोबर फायर प्लेस लावली व उबदार छान वाटले. पूर्वीच्या ब्रिटिशकालीन फर्निचर होतं व एकूण ॲम्बियन्स फारच सुंदर होता. आम्हाला रात्रीचे 6 वाजताच डिनर देण्यात आले. गडद अंधार पडला होता व रूमच्या बाहेर न पडण्याची ताकीद दिली होती. रात्री 2:30 वाजता वेकअप कॉल होता. 3 वाजता हत्तीवरून जंगल सफारीला जायचे होते. सतत प्रवास करून आम्ही दमलो होतो, त्यामुळे झोपलो. 2:30 वाजता गजर वाजला व मोठी किटली व चहा बिस्किटं घेऊन माणूस उठवायला आला. आम्ही लगेचच तयार होऊन बाहेर पडलो. हत्ती व माऊत हजर होते. प्रत्येक हत्तीवर 6 माणसे, एका बाजूला 3 व दुसऱ्या बाजूला 3 अशी अंबारीत बसण्याची व्यवस्था होती. अंबारीत कसे चढायचे हा प्रश्न पडला, पण हत्ती तयार होते. दोन्ही गुडघ्यांवर छान बसले व छोटी शिडी लावून आम्ही अंबारीत बसलो. बसायला व्यवस्थित जागा होती. अगदी सोफ्यावर बसल्याप्रमाणेच वाटले. हत्ती चालतानाही फारसा त्रास होत नव्हता. सर्व ताफा एकदमच निघाला. बरोबर बंदूक घेतलेले गार्ड होते. कुठलाही आवाज दंगा करायचा नाही अशी आम्हाला ताकीद दिली होती. माऊत गाईडचं काम करत होता. हळूहळू आम्ही जंगलामध्ये शिरलो. येथे पाऊस खूप, ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, त्यामुळे पाणी भरपूर, दलदलीची जमीन, सगळीकडे गवत माजलेले होते. या गवतालाच एलिफंट ग्रास असे म्हणतात. म्हणजे आम्ही हत्तीवर बसलो होतो, पण आमच्या डोक्याच्या वरपर्यंत गवत येत होते व काही गवताचे फटकारे आमच्या तोंडावर बसत होते. 15-20 मिनिटातच आम्ही जंगलाच्या बऱ्याच आत गेलो. आता उजाडायला लागले होते. ते जंगल चांगला प्रकाश पडून दिसायला लागले होते. माहूत म्हणाला, कसके बैठो, अगर गिरोगे तो निकालना मुश्किल है. कीचड में त्यामुळे अंबारीला घट्ट धरून बेल्ट लावून आम्ही बसलो होतो. हत्तीचा गुडघा चिखलात जाईल इतका खाली
चिखल होता व नीरव शांतता होती. दाट झाडी, सकाळची रम्य पहाट, स्वच्छ हवा, शहरापासून दूर फार छान वाटत होते. तेवढ्यात आम्हाला गेंड्यांचा मोठा कळप दिसला. हत्तीला थांबवण्यात आले. त्यात 20-25 गेंडे पिल्लासह होते. अजस्त्र प्राणी. आपण झूमध्ये बघितला होता, पण प्रचंड मोठं धूड, नाकावर असलेले शिंग शांतपणे चरत होती. शाकाहारी असलेला हा प्राणी कोणाच्याही वाट्यात जात नाही, पण त्याच्या शिंगासाठी त्याची शिकार करतात. ब्रिटिश लोकांनी बरेच गेंडे आणि वाघाच्या शिकारी केल्या आहेत. गेंड्याच्या मादीला दर 2 वर्षांनी मूल होते. तिचं गरोदरपण हे 2 वर्ष चालतं आणि मग पिल्लू होतं. आमची हत्ती सफारी 3 वाजता सुरू झाली. ती 6 वाजता आम्ही परत आलो. आम्हाला गेंड्यांचा कळप दिसलाच. त्याचबरोबर असंख्य प्रकारची हरणे, शिंगवाली, ठिपकेवाली वगैरे दिसली. नीलगाई होत्या. रानडुकरेही बघितली. पक्षी तर असंख्य होते. पहाट असल्यामुळे त्यांचे थवे झाडावरनं उडून चरण्यासाठी बाहेर पडत होते. वेगळे म्हणजे 2-3 झाडांवर बसलेले हॉर्नबिल आणि गिधाडे दिसली. हॉर्नबिल हा पक्षी देखणा असतो, पण त्यालाही एक शिंग असते व त्याची शिकार करतात. नागा लोक डोक्यावर आपल्या मुकुटावर हाय शिंग बसवणे मोठे प्रतिष्ठेचे मानतात. जंगलात प्राणी दिसतील याची काही गॅरंटी नसते, पण आम्हाला यावेळेला भरपूर प्राणी दिसले. कळपाने हिंडणारे गेंडे हे प्रमुख अट्रॅक्शन होतं. 2-3 सुकार हत्ती आम्हाला दिसले व जंगल सफारीचे सार्थक झाले. गाईड आम्ही मग 6 वाजता पोहोचलो. गाईड कम माहोत यास खुश होऊन आम्ही बक्षिसी दिली आणि आम्हाला ब्रेकफास्ट देण्यात आला. त्यानंतर जंगलची राईड ऑप्शनल होती. 2.5 रुपये किलोमीटर असा रेट होता. 2-3 तास जंगलात फिरून यायची परवानगी होती, कारण ज्या बसने आम्ही गेलो होतो त्याच बसने गुवाहाटीला परत यायचे होते. आम्ही दोघे तयार झालो, पण आमच्याबरोबर येण्यास कोणीच उत्सुक नव्हते. फक्त एक गुजराती माणूस मुंबईचा आमच्याबरोबर आला. उघडी जिप्सी बस, त्यात आम्ही 3 आणि बंदूकधारी गार्ड इथे कंपल्सरी असतो सिक्युरिटी म्हणून, कारण वाघ आणि हत्ती किंवा गेंडे कधी अटॅक करू शकतात. सिक्युरिटी आम्ही 60-70 मैल आत कोरपर्यंत जीपनी गेलो. आता घनदाट जंगल होतं. सूर्याची किरणे जमिनीवर येत नाहीत असे फक्त वाचलं होतं, ते प्रत्यक्षात अनुभवलं. वेली इतक्या प्रचंड होत्या की त्यांचे बुंदे झाडा एवढे जाड होते. त्यांनी झाडाला विळखे घातले होते. रातकिड्याचा आवाज सतत येत होता. यावेळी आम्हाला प्राणी मात्र दिसले नाहीत, कारण उजाडले होते की ते सुरक्षित जागी लपून बसतात. पण नुसतं जंगल बघणं हीच मोठी पर्वणी होती. इतकी मोठी झाडे, विशाल वृक्ष, वेली, नाना प्रकारची जंगली फुले, एक प्रकारचा दरवळ असं म्हणतात पसरला होता. खूप आल्हाददायक गारवा व हिरवाईचा वेगळाच अनुभव होता. त्यानंतर मी अनेक जंगलं पाहिली, पण प्रत्येक जंगलाचा बाजही वेगळाच असतो. पण काझीरंगा मात्र मास्टरपीस आहे. यानंतर परत काझीरंगाला जायचा योग आला. दरवेळेला जंगल कमी होत गेले असं जाणवले आणि प्राण्यांची संख्याही. शेवटी तर काहीच दिसलं नाही. त्याचे कमर्शियल स्वरूप आलं होतं आणि त्यामुळे मला वाईट वाटलं. ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला की जंगलाचं नुकसान होतं. अनेक प्राणी वाहून जातात, मरतात, त्यांच्या जातीही नष्ट होतात. हा एक त्याचा भाग आहे. 1987 साली काझीरंगा बसने जाणे येणे, तिथलं रात्रीचं वास्तव्य आणि हत्तीची सफारी यासाठी आम्ही 60 रुपये दिले होते आणि नंतर मात्र त्याचे पैसे हळूहळू वाढत गेले. जंगल कमी होत गेलं आणि प्राणी कमी झाले. आसाममधील काही शहरे, गुवाहाटी, दिब्रुगड, सिलचर, सर्व शहरे विमानांनी जोडलेली आहेत. शक्यतो विमानाचाच वापर करतात, कारण आसाम हे मोठे स्टेट आहे. 2 शहरांमधली अंतरेही खूप आहेत. डोंगराळ भाग, वळणाचे रस्ते आणि मोठी जंगले, लहान रोड यामुळे वेळ लागतो. रस्तेही रुंद नाहीत.
आम्ही पहिल्यांदा रेल्वेनीच गुवाहाटीला गेलो होतो. मुंबई ते गुवाहाटी डायरेक्ट ट्रेन आहे. ट्रेनचा शेड्यूल टायमिंग हे 52 तास हा प्रवासाचं टायमिंग आहे आणि आमची गाडी 8 तास लेट झाली होती. तेव्हा बघा किती वेळ लागतो आणि कंटाळवाणा कसा प्रवास आहे ते. इथली शहरे रेल्वेनी जोडली आहेत. रेल्वेचे लांबवर जाळे इथे पसरले. आता तर सिलचरपर्यंत रेल्वे जाते, त्यामुळे रेल्वेचा प्रवासही छान आहे. वाटेत खूप नद्या लागतात. गंगा ब्रह्मपुत्रेच्या अनेक उपनद्या इथे आहेत आणि त्यांच्यावर 3-4 किलोमीटर लांबीचे पूल बांधलेले आहेत. गुवाहाटी एक मोठे शहर आहे. त्यात सरकारी ऑफिसेस आहेत. व्यापारी गाव आहे. ब्रह्मपुत्रेच्या काठावर आहे. इथे ब्रह्मपुत्रेचे विशाल पात्र बघायला मिळते. कामाख्याचे देऊळ इथे प्रसिद्ध आहे. या देवळावरून ब्रह्मपुत्रा नदीचं विस्तृत पात्र दिसतं. इथे या देवीला कबुतरे, कोंबड्या, बदके यांचे बळी देतात. इथे बालाजीचंही एक देऊळ आहे, प्रति बालाजी, आणि आता नवीन IIT पण सुरू केली आहे. दिब्रुगड हे 2 नंबरचं शहर आहे. इथे भारतातलं टी बोर्ड आहे. अनेक चहाच्या कंपन्यांची ऑफिसेस इथे आहेत. लहान मोठी इथून चहाची निर्यात होत असते. या भागात बऱ्याच तेलविहिरी पण आहेत, त्यामुळे पेट्रोलियम पदार्थाचा व्यापारही इथे आहे. आसाममध्ये तेलाच्या विहिरी, त्याचबरोबर कोळसाही सापडतो. त्याच्या खाणी पण इथे आहेत. तेजपूरही बऱ्यापैकी मोठे गावे. इथे मोठा मिलिटरी बेस आहे, त्यामुळे कॅन्टोन्मेंट एरिया तेजपूरमधला जास्ती मोठा आहे. 1962च्या चीनच्या लढाईमध्ये तेजपूरपर्यंत चीनी सैनिक आले होते. आसाम स्टेट हे सुजलाम सुफलाम असं आहे. खूप शेती, चहाचे उत्पन्न, सागाची समृद्ध जंगले, ऑइल आणि कोळशांच्या खाणी इथे आहेत. ब्रह्मपुत्रेला वरचेवर येणारा पूर, खूप पडणारा पाऊस, त्यामुळे शेतीचे नुकसान होते. ब्रह्मपुत्रेनी पात्र बदलली की गावेच्या गावे नाहीशी होतात. आवर्जून बघावं असं हे स्टेट आहे. लोकल लोक साधी आहेत. बहुतेक खेडी आहेत. बांबूवर उभारलेल्या झोपड्या आणि रंगीबेरंगी झोपडीच्या बाहेर असलेली तळ्यांमध्ये असलेली रंगीबेरंगी कमळं आणि त्यात विहार करणारे बदक, हे अतिशय सुंदर दिसतं. भात हे त्यांचं मुख्य अन्न आहे. कुठल्याही धाब्यावर गेलात तर ताटभर भात आणि वाडगावर फिश करी असं जेवण मिळेल. 10 रुपयामध्ये पोटभर जेवता येईल. काही हस्तकला बांबूच्या वस्तू, आसाम सिल्कची खरेदी तुम्ही करू शकता. सिल्क महाग आहे, पण एक वेगळा प्रकार म्हणून तुम्हाला घेता येईल. पूर्वेकडील सर्वच प्रांत हे आवर्जून बघण्यासारखे आहेत.